नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं कृषी राजा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण बघणार शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरपाईसाठीचे जलसमाधी आंदोलन अखेर स्थगित. काय सविस्तर बातमी बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी जर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, अशा शेतीविषयक बातम्यांसाठी व माहितीसाठी. तर शेतकरी मित्रांनो, काय आहे सविस्तर बातमी बघूया पुढील प्रमाणे. खरीप 2023 व रब्बी 2023 मधील विमा भरपाईबाबत अनेकांनी तक्रारी देऊनही विमा कंपनीकडून काही हालचाली झाल्या नाही. त्यामुळे ते युवा शेतकरी समिती तसेच विमाधारक शेतकऱ्यांकडून आज गोदापात्रात पीक विमा भरपाईबाबत जलसमाधी आंदोलन करण्यात आले. घनसावंगी तालुक्यातील गुंज बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून कृषी कार्यालयासमोर पीक विमा परताव्यासाठी आंदोलन सुरू केले होते. जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मागील वर्षी खरीप व रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी पीक विमा भरपाईसाठी दावेही दाखल केले होते, परंतु पीक विमा योजनेअंतर्गत कोणतीही भरपाई अद्याप मिळाली नाही. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीवर नाराजी व्यक्त केली. यावेळी शेतकऱ्यांनी पीक विमा परतावा मिळावा तसेच सोयाबीन पिकावरील विम्याची उर्वरित 75% नुकसान भरपाई मिळावी या मागण्या केल्या होत्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विमा परतावा देण्यासंदर्भात विमा कंपनी प्रतिनिधींशी चर्चा करून शासन निर्णयानुसार योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. यावेळी युवा शेतकरी समितीने शेतकऱ्यांच्या मागण्याचे लेखी निवेदन तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दिले. तसेच 14 दिवसात मागण्यांची पूर्तता करावी अशी विनंती केली. यानंतर गोदापात्रात सुरू असलेल्या जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. चे सांगितले. काय आहेत मागण्या बघूया पुढील प्रमाणे. प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे झालेल्या बैठकीचे इतिवृत्त देणे. जालना जिल्ह्यातील सन 2023 दुष्काळामध्ये असून खरीप उर्वरित सोयाबीनचा 75% पीक विमा सरसकट देण्यात यावा. खरीप 2023 रब्बी 2023च्या प्रधानमंत्री पीक विमा योजना पंचनामे अहवाल देणे. अंतिम पीक कापणी योग अहवाल देणे. 5. विमा प्रतिनिधींनी शेतात येऊन केलेल्या स्पॉट पंचनामे लोकेशन फोटो व पंचनामे प्रत देणे. 17 ते 24 नोव्हेंबर 2023 मधील 7 ते 14 डिसेंबर 2023 सॅटेलाईट उपग्रह फोटो देण्यात यावे. रब्बी हंगाम 2023 मधील पीक विमा जालना जिल्ह्यातील शेतकरी यांनी किती क्षेत्र भरला व पीक विमा कंपनीने नुकसानीपोटी किती रक्कम वाटप केली याची यादी देणे. युनिव्हर्सल पोप जनरल इन्शुरन्स पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करणे इत्यादी मागण्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळ निवारण समिती समोर ठेवल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, अशा शेतीविषयक बातम्यांसाठी व माहितीसाठी. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.